महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे समोरील उपग्रही छायाचित्र बघितल्यानंतर आज मी समाधानी आहे। याचं कारण मान्सूनच्या दोन्ही शाखा अतिशय योग्य पद्धतीने पुढे सरकण्यासाठी तयार आहेत। दोन्ही ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे आणि त्यामुळे या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे भारतात मान्सून जलद गतीने पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे भविष्यात जे अलिनोच्या काळातील दुष्काळाचं संकट आहे त्यात काही प्रमाणात उसंत मिळण्याची शक्यता आहे। काल भारतीय मान्सून बऱ्याच अंशाने पूर्वेकडून प्रगती केलेली आहे। अगदी अरुणाचल प्रदेश पासून तर इकडे नागालँड पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीची पूर्व भारताकडची प्रगती, जरी महाराष्ट्राच्या दिशेने प्रगती झाली नसली तरी पूर्वेकडून प्रगती झाली आहे। मात्र आज दोन्ही शाखा प्रगती करतील अशी परिस्थिती आहे। आज उत्तर भारतात पावसाचं प्रमाण कमी होऊन उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात देखील कोकण किनारपट्टीला दमटपणा वाढण्याची शक्यता आहे। मात्र उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात आज पावसासंदर्भातला येलो अलर्ट देण्यात आला आहे। एकूणच पश्चिमी शाखेत आणि पूर्व शाखेत गती वाढत असल्यामुळे आपण बघतो 9 तारखेला रेड अलर्ट कर्नाटक दक्षिणमध्ये देण्यात आला आहे। पूर्व भारतात आणि उत्तर कर्नाटकामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। महाराष्ट्रात येलो अलर्ट देण्यात आला आहे। त्यामुळे एकूणच महाराष्ट्रातल्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात। उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम। जूनमध्ये उष्णतेची लाट राज्यांमध्ये वाढणं हा केवळ एल्निनोचा विषय नसून हा ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा परिणाम आहे। त्यामुळे झाडे लावा, जीवन वाचवा। 10 तारखेला कर्नाटकामध्ये वादळी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रावर देखील त्याचा काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे। 11 तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होईल। केवळ कोकण आणि विदर्भात पाऊस राहण्याची शक्यता आहे। पहिला खंड या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पाऊस दाखवलेला नाही आहे। पूर्व भारताची शाखा प्रगती करेल। दक्षिणेकडून कर्नाटक, केरळमध्ये पावसाची शक्यता आहे। 13 तारखेला देखील पूर्व शाखा प्रभावी असेल। महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही। मान्सून पूर्व पाऊस बऱ्याच भागात भारतामध्ये होतोय आणि मान्सूनचा पाऊस देखील कर्नाटक आणि केरळमध्ये जोरदार ॲक्टिव्हिटीज करतोय। आपण या ठिकाणी बघतो भारताच्या बहुतांश राज्यांमध्ये पाऊस होत असल्याचं चित्र आहे। ही एक ट्रप आहे आणि संपूर्ण पूर्व भारताच्या बाजूने पावसाचं प्रमाण वाढते। आपण या ठिकाणी 8 तारखेचा जर रिपोर्ट बघितला तर महाराष्ट्रामध्ये आणि खास करून गोव्याच्या आजूबाजूने या ठिकाणी मोठं पावसाचं क्षेत्र विकसित होत आहे। त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अगदी केरळपासून मुंबईपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। शिवाय पूर्व भारतातही मान्सूनची प्रगती अपेक्षित आहे। महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण आपल्याला भविष्यामध्ये वाढण्याची शक्यता GFS मॉडेलने दाखवली आहे। 10 तारखेला देखील या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊन महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे। 11 तारखेला तीव्र कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊन महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल। त्याच दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाऊस वाढताना दिसतोय, कारण बिहारवर एक कमी दाबाचं क्षेत्र आहे ज्याची ट्रप या ठिकाणच्या कमी दाबाशी जोडलेली आहे। आणि 12 तारखेला आपण एक गोष्ट या ठिकाणी बघतो, या ठिकाणी एक चक्राकार स्थिती निर्माण होते। त्याचबरोबर याही ठिकाणी एक चक्राकार स्थिती निर्माण होते। या ठिकाणी एक चक्राकार स्थिती आहे, यांची ट्रफ निर्माण होण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर वातावरण बदलेल। जोपर्यंत वारे या दिशेने काही येत आहेत तोपर्यंत मान्सूनला पुढील प्रगतीत मर्यादा येऊ शकतात। आपण 13 तारखेला देखील बघतो
या मॉडेलनुसार मान्सूनची प्रगती होऊ शकते आणि या ठिकाणी एक डिप्रेशन देखील विकसित होऊ शकतो असा जेफेचा अंदाज आहे. परंतु जेफेच्या अंदाजाला आपण खूप मर्यादित समजतो. बंगालच्या उपसागरामध्ये देखील एक वादळी प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी देखील एक वातावरण आहे आणि यांची ट्रफ कायम असल्यामुळे महाराष्ट्रात देशात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. 14 तारखेला देखील मॉडेलनुसार या ठिकाणी एक वादळी प्रणाली राहणार आहे. या ठिकाणी एक वादळी प्रणाली राहणार आहे. यामध्ये एक ट्रफ राहणार आहे आणि दोन्ही समुद्रांमध्ये आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण पाऊस मान्सून प्रगतीसाठी तयार होताना दिसणार आहे. आपण 15 तारखेला देखील हे एक वादळी प्रणाली गुजरातवर परिणाम करू शकते आणि पर्यायाने संपूर्ण किनारपट्टी भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. पूर्व शाखा देखील प्रभावी होण्याची शक्यता आहे. आपण 16 तारखेला देखील गुजरातवर या प्रणालीचा प्रभाव पडण्याची शक्यता जेफेसने दाखवली आहे आणि पूर्व शाखा देखील दरम्यानच्या काळात अतिशय प्रभावीपणे पुढे सरकेल असा जेफेस मॉडेलचा अंदाज आहे. मात्र या भागात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता देखील आहे. मात्र एक डिप्रेशन या ठिकाणी बनण्याची शक्यता आहे आणि ही शक्यताच राहते की प्रत्यक्षात येते हे आपल्याला बघायचं आहे. ही ट्रफ अशी सुद्धा राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीला पाऊस वाढेल, परंतु या मधल्या पट्ट्यामध्ये पाऊस कमी होताना दिसतोय. आपण जसं जेफेसचा अंदाज बघितलेला आहे तसाच आपण ECMWF मॉडेलचा अंदाज बघणार आहोत. आणि ECMWF मॉडेलने अतिशय वातावरण चांगल्या पद्धतीने बदलत असल्याचं आज दाखवलेलं आहे. यामध्ये आपण कोकण किनारपट्टीच्या दिशेने मान्सूनची प्रगती मुंबईपर्यंत होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्याच वेळेस मराठवाड्याच्या ह्या भागातही पावसाळी वातावरण आहे. विदर्भात देखील वातावरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जो पावसाचा गॅप आपल्याला दिसत होता उत्तरेकडून तो कमी होतोय. तोच स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. कोकण किनारपट्टीला खास करून रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 10 तारखेपासून मात्र जो गॅप आहे तो वाढायला सुरुवात होईल. म्हणजे विदर्भ आणि कोकण असं पावसाळी प्रमाण वाढेल आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस असण्याची शक्यता आहे. 11 तारखेपासून पावसाचं प्रमाण अधिक कमी व्हायला लागेल. केवळ या भागात पाऊस असण्याची शक्यता आहे. बाकी महाराष्ट्राच्या या सर्व भागामध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता आहे आणि हा खंड आहे. 12 तारखेला देखील आपल्याला वातावरणामध्ये बदल दिसतोय. कोकण किनारपट्टीला पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर थोडा या पट्ट्यात देखील पावसाच्या ॲक्टिव्हिटीज राहू शकतात. इतरत्र खंड राहील. 13 तारखेला खंडात थोडा शिथिलता येते. पूर्व विदर्भामध्ये पाऊस असण्याची शक्यता आहे आणि इकडे अगदी सांगली, कोल्हापूर, कोकण या विभागात पावसाची शक्यता वाढते. 14 तारखेला देखील कोकण विभागात पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याचा अंदाज ECMWF मॉडेलचा आहे. पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. 15 तारखेला देखील थोडंफार पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे. 16 तारखेला देखील परिस्थितीत फारशी सुधारणा नाही. 17 तारखेला मात्र थोडा मराठवाड्याच्या दक्षिणी भाग किंवा या सर्व भागात थोडं पावसाळी क्षेत्र वाढू शकतं असं दाखवण्यात आलेलं आहे. मात्र 18 तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे. 19 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. म्हणजे मराठवाडा, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र हे पावसासाठी बराच काळ प्रतीक्षा करावे लागणारे भाग आहेत. आणि पहिल्यांदा आपल्याला 20 तारखेला वातावरणात बदल दिसतोय. या भागात पुन्हा एकदा कोकणासहित पाऊस वाढेल आणि या सर्व भागामध्ये पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढतील. हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागात असणार आहे. विदर्भाकडील पाऊस मात्र
पूर्णपणे उघडणार आहे. 21 तारखेपासून पाऊसला ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्रात वाढू शकतात.